ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा असा जो पाठ आहे त्या पाठाविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी मी श्री राजू विजय माने सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा तारेहाळ तालुका जिल्हा बेळगाव या ठिकाणी पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज जो पाठ शिकणार आहोत त्या पाठाची सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला काही अतिशय सोपी अशी प्रश्न विचारणार आहे. प्रत्येकानं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या राज्याचे नाव सांगा. म्हणजे आपण ज्या राज्यामध्ये राहतोय त्या राज्याचे नाव तुम्हाला सांगायचं आहे. ओके, अरे वा, बरोबर. आपण कोणत्या राज्यामध्ये राहतो? कर्नाटक. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी, तोही अतिशय सोपा आहे. बघा, आपल्या राज्याचा उत्सव कोणता आहे? तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की त्या उत्सवाच्या वेळी आपल्या शाळेंना काय असतात? सुट्ट्या असतात. कोणता? दसरा. अगदी बरोबर. तर आपल्या राज्याचा उत्सव कोणता आहे? दसरा. दसरा हा उत्सव आपल्या कर्नाटक राज्यामध्ये अतिशय उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यानंतर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे बघा, दसरा उत्सव कोणत्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करतात? दसरा हा उत्सव कोणत्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो? अरे वा, बरोबर. कोणत्या शहरामध्ये? म्हैसूर. कोणत्या? म्हैसूरचा दसरा आपल्या कर्नाटकामध्ये अतिशय काय आहे? प्रसिद्ध आहे. आणि त्यानंतर आपलं जे बेळगाव आहे त्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे बेडख्याळ. त्या बेडख्याळमध्ये देखील दसरा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काय केला जातो? साजरा केला जातो. तर अशा या तिन्ही प्रश्नांची तुम्ही उत्तरं या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या दिलेला आहात, त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. तर आपण आज कोणत्या पाठाविषयी चर्चा करणार आहोत? म्हैसूरचे वडेयर. तुम्ही तुमच्या TV स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे बघा, म्हैसूरचे वडेयर. आणि वडेयरांचा जो राजा आहे पहिला, त्याचं तुम्ही काय करत आहात? चित्र पाहत आहात. लक्षपूर्वक बघा. त्यानंतर बघा, म्हैसूरचे प्रमुख वडेयर. यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की बाबा, आपलं जो दक्षिण भारत आहे त्या दक्षिण भारतावरती बरेचशा इतिहासामध्ये बरेचशा राज्य घराण्यांनी किंवा बरेचशा संस्थानांनी काय केलेलं आहे? संस्थानिकांनी आपला कारभार चालवला आहे, आपली सत्ता चालवली आहे. त्यामध्येच म्हैसूर हे एक प्रमुख घराणं असं इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. तर त्या म्हैसूरच्या प्रमुख वडेरमध्ये जो पहिला वडेर आहे, जो थोड्या वेळापूर्वी तुम्ही तुमच्या TV स्क्रीनवरती पाहिला ना फोटो, तो कोण? यदुराय म्हैसूर वडेयर. पहिला यदुराय म्हैसूर वडेयर. तर याचा कार्यकाल किती होता? 1399 ते 1423. 1423. 600 म्हणजे काय तुम्ही शिकलात? सामान्य शक. 1399 ते 1423. आणि यांची जी राजधानी कोणती होती? श्रीरंगपट्टण. यांची राजधानी कोणती होती? श्रीरंगपट्टण.
आणि यांचं जे राज्याचं प्रतीक होतं ते कोणतं होतं? त्या प्रतीकचं चित्र तुम्ही बघा तुमच्या TV स्क्रीनवरती तुम्ही काय करत आहात? पाहत आहात. त्यानंतर बघा या म्हैसूरच्या वडेर घराण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा राजा म्हणून चिक्कदेवराय वडेयर याला किंवा याची इतिहासामध्ये नोंद आहे. तर चिक्कदेवराय वडेयरचं बघा त्याचा कार्यकाल किती आहे? सामान्य शक 1673-1704 पर्यंत यानं काय केलं? त्याचा कार्यकाल होता. बघा चिक्कदेवराय वडेयर हा राजा त्याच्या राज्यकारभारासाठी किंवा त्याच्या जे नियोजन होतं राज्य करण्याचं त्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानं राज्य करत असताना काय केलं बघा? 18 शाखांची स्थापना म्हैसूर येथे केली. त्यालाच 18 कचेरी अशी म्हणतात. तर जे राज्यकारभार आहे, जी राज्याची सत्ता आहे, ती सत्ता अतिशय उत्तमरित्या अतिशय सुंदररित्या चालवण्यासाठी त्याने काय केलं? 18 शाखांची जसं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टदिग्गज मंडळाची स्थापना केली आणि त्या अष्टदिग्गज मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्यांनी राज्यकारभार अतिशय उत्कृष्टरित्या चालवला. त्याच पद्धतीनं 18 शाखांची स्थापना करून देखील चिक्कदेवराय वडेर यांनी अतिशय दर्जेदार अतिशय उत्तमरित्या काय केला? राज्यकारभार चालवला. बघा ह्यो राज्यकारभार चालवत असताना त्याने कोणकोणत्या नवीन गोष्टी केल्या किंवा कोणकोणते जे जनतेसाठी सोयीस्कर किंवा जनतेचं हित सांभाळून त्यानं कोणकोणतं कार्य केलं बघा? कावेरी नदीवरती धरण बांधून शेतीसाठी पाण्याची सोय केली. बघा कावेरी नदीवरती धरण बांधलं आणि त्या धरण बांधल्यानंतर तिथं काय केलं? पाण्याची साठवण होऊ लागली आणि त्या पाण्याच्या साठवणीचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी होऊ लागला. हा एक याचा एक विशेष असं काय आहे? एक कार्य म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण का? जर शेतकरी उत्तम प्रकारे शेती पिकवू लागला आणि शेती पिकवण्यासाठी सगळ्यात गरज कशाची असते? बी बियाण्याची तर असतेच असते, पण पाण्याची उत्तम सोय जोपर्यंत शेतीसाठी होत नाही तोपर्यंत शेती व्यवस्थितरित्या किंवा आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे ते उत्पन्न त्यातून मिळू शकत. आणि ह्याच हेतूने चिक्कदेवराय यांनी काय केलं होतं? कावेरी नदीवरती धरण बांधून शेतीसाठी पाण्याची सोय केली. त्यानंतर काय केलं बघा? राज्यकारभारात खर्च कमी करून जास्त प्रमाणात निधी संग्रह केला. आता राज्यकारभारात खर्च करणे म्हणजे एक राजांना सवय होती. आता इतिहासामध्ये तुम्ही शिकलात की उगच कुठल्या पण गोष्टीवरती खर्च करायचा आणि राजाचा खजिना काय करायचा? संपून टाकायचा. तर चिक्कदेवरायांनी तसं न करता काय केलं? जेवढा गरज आहे तेवढ्याच गरजेपुरतच खर्च केला आणि जास्त प्रमाणात निधी संग्रह केला. जेणेकरून काय होईल? त्या निधीचा उपयोग जी रयत आहे, जी जनता आहे, त्या जनतेच्या उद्धारासाठी, जनतेच्या विकासासाठी किंवा राज्याच्या विकासासाठी होईल हा त्याचा उद्देश होता. त्यामुळं त्याला 9 कोटी नारायण ही पदवी काय केली? त्याने धारण केली आणि त्याला 9 कोट नारायण म्हणूनच इतिहासामध्ये काय झालं? ओळखलं जातं. तर अशा पद्धतीनं असं वेगवेगळे आपल्या राज्यकारभारामध्ये आपल्या कार्यकालामध्ये चिक्कदेवराय यांनी प्रकल्प आणून प्रयोग करून त्यानं काय केलं? अतिशय उत्तम असं राज्य काय केलं? करून दाखवलं. म्हणूनच इतिहासामध्ये चिक्कदेवराय हा वडेरांच्या इतिहासामध्ये काय आहे? प्रसिद्ध राजा आहे. आता बघा वडेयर ज्यावेळी त्यांचं जे मृत्यू झाला त्या मृत्यूनंतर दळवाई नावाच्या अधिकाऱ्यानं काय केलं? अधिकाऱ्यानं ती सत्ता तो पाहू लागला किंवा तो राज्यकारभार करू लागला. आणि त्यामध्येच जे एक अतिशय शूर अतिशय पराक्रमी असा एक व्यक्तिमत्व या म्हैसूरच्या इतिहासामध्ये होऊन गेलं ते सर्वांना परिचित आहे, ते म्हणजे हैदर अली. तर हैदर अली सुरुवातीला कोण होते? दळवाई नंदराजाचे ते काय होता? तो सेनापती होता. अतिशय शूर आणि पराक्रमी म्हणून इतिहासानं त्याची नोंद घेतलेली आहे, हे आपल्याला सर्व ज्ञात आहेच. त्यानं काय केलं? सुरुवातीला त्यानं सैन्य एकत्र करून बेंगलोरमध्ये मराठ्यांचा पराभव केला आणि मराठ्यांचा पराभव केल्यानंतर काय झालं?
जो राजा आहे त्या राजानं त्याचा काय केला, गौरव केला. आणि गौरव केल्यानंतर कालांतराने काय झालं, राजधानीमध्ये किंवा ज्या म्हैसूरचं संस्थान आहे त्या ठिकाणी सैनिकाने बंड केलं. का बंड केलं, कारण सैनिकांचा असंतुष्ट असेल किंवा सैनिकाविरोधी काहीतरी कारवाया त्या ठिकाणी झालेल्या असतील, त्यामुळं सैनिकाने काय केलं, बंड पुकारलं. आणि ते बंड पुकारल्यानंतर हैदर अलीनं काय केलं, स्वतः जो दळवाई नंद राजा आहे त्याला काय केलं, तुम्ही निवृत्त झालं पाहिजे. आणि निवृत्त त्याला केल्यानंतर त्याने स्वतः सर्व अधिकार काय केलं, आपल्याकडे घेतलं. आणि ते बंड व्यवस्थितपणे काय केलं, हाताळलं. आणि त्यानंतर म्हैसूरच्या इतिहासामध्ये एक शक्तिशाली व्यक्तिमत्व काय झालं, सामोरी आलं. कालांतराने स्वतःला तो काय झाला, राजकर्ता समजू लागला. आणि त्यानं दुसरा कृष्णराय त्याच्यावरती काय आणली, बंदी आणली. अशा पद्धतीनं हैदर अलीनं काय केलं, राज्य करण्यास सुरुवात केली किंवा सत्ता भोगण्यास त्यानं सुरुवात केली. त्यानंतर बघा, दळवाई नंदराजाच्या सैन्यात आपण बघू शकता, दळवाई नंदराजाच्या सैन्यामध्ये ते काय होतं, समर्थ सेनापती होता. युद्धात विजय मिळवत आपले सैन्यबळ वाढवून संपत्ती वाढवली. आणि त्यानंतर मराठ्यांचा पराभव केला. आत्ताच आपण काय केलेलं आहे त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे. त्यानं काय केलं, परत संपत्ती वाढवत वाढवत तो एक पराक्रमी शक्तिशाली काय झाला, सम्राट झाला. एक राजा झाल्यानंतर ब्रिटिशांना त्याचं राज्य काय झालं, पाहावलं नाही. त्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं, त्याच्याशी संघर्ष करण्यास सुरुवात केली. आता बघा, हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांनी ब्रिटिशाविरोध केलेल्या 4 युद्धांना काय म्हणतात, अँग्लो म्हैसूर युद्ध किंवा म्हैसूरचे युद्ध असे म्हणतात. बघा, जी इतिहासामध्ये जी 4 अँग्लो म्हैसूरची युद्ध झाली ती कोणाकोणामध्ये झाली, हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान. टिपू सुलतानविषयी आपण पुढं जाऊन अधिक माहिती घेणारच आहोत. यांनी जी ब्रिटिशांच्या विरुद्ध 4 युद्ध केली त्या युद्धांना अँग्लो म्हैसूर युद्ध किंवा म्हैसूरचे युद्ध असे म्हणतात. आता बघा, या ठिकाणी आपण पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध याविषयी काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर पहिलं अँग्लो म्हैसूरचं युद्ध जे झालं ते 1767 ते 1769 या कालावधीमध्ये झालेलं आहे. हे युद्ध कोणाकोणामध्ये झालं, तर हे युद्ध हैदर अली आणि ब्रिटिशांच्या मध्ये झालं. तर या युद्धामध्ये काय झालं, ब्रिटिशांची हानी झाली. म्हणजे साहजिकच का झाली, तर हैदर अली हा पराक्रमी शूर असा काय होता, एक राजा होता. आणि त्यानं आपल्या पराक्रमाच्या जोरावर, आपल्या शौर्याच्या जोरावरती त्यानं ब्रिटिशांना काय झालं, चांगल्याच पद्धतीनं अतिशय सक्षमरित्या काय केलं, आव्हान दिलं. आणि त्यामुळं ब्रिटिश थोडेसे काय झाले, त्याच्या विरोधात थोडे ते कमजोर झाले आणि त्यांची या युद्धामध्ये बरीचशी हानी झाली. आणि बरीचशी हानी झाल्यानंतर मद्रास येथे तह करून, तह याचा अर्थ काय, करार झाला. आणि हा करार करून हे युद्ध काय झालं, संपलं. तर या करारामध्ये काय ठरलं, परस्परांना शत्रू आक्रमणावेळी मदत करणे ही या तहाची मुख्य अट होते. आता परस्परांना म्हणजे कोणाला, ज्यावेळी हैदर अली याच्यावरती जर कोणी शत्रूने आक्रमण केलं तर त्यावेळी त्याच्या मदतीसाठी ब्रिटिशांनी यायला पाहिजे. आणि समजा ब्रिटिशांच्या वरती जर कोणी आक्रमण केलं तर त्यावेळी काय करायला पाहिजे, हैदर अलीनं त्या ब्रिटिशांच्या बाजूनं त्या युद्धामध्ये उभं राहिलं पाहिजे. ही या तहाची मुख्य अट होती. आणि याचाच परिणाम म्हणून काय झालं, मग हैदर अलीची जी किंमत होती, त्याचा जो दर्जा होता तो दर्जा आपसुकच काय झाला, वाढला. आणि त्यानंतर बघा, मग अँग्लो म्हैसूरचं दुसरं युद्ध जवळजवळ 1780 ते 1784 या दरम्यान काय झालं, ब्रिटिश आणि कोणाच्या विरोधात झालं, हैदर अली यांच्यामध्ये झालं. तर आपण आता थोड्या वेळापूर्वी चर्चा कोणती केली, बाबा अँग्लो म्हैसूरचं जे पहिलं युद्ध झालं त्या युद्धामध्ये मद्रास येथे तह झाला. मद्रास येथे एक ब्रिटिश आणि हैदर अली यांच्यामध्ये करार झाला. आणि त्या कराराच्या प्रमाणे परस्परांना, म्हणजे ज्यावेळी ब्रिटिशांच्या वरती हल्ला होईल त्यावेळी हैदर अलीनं त्याच्या ब्रिटिशांच्या मदतीला जायला पाहिजे. आणि हैदर अलीवरती ज्यावेळी काय होईल,
हल्ला होईल किंवा आक्रमण होईल त्यावेळी ब्रिटिशांनी त्याच्या मदतीसाठी त्या ठिकाणी काय झालं, उभं राहायला पाहिजे. पण ज्यावेळी हैदर अलीवरती मराठ्यांनी काय केलं, आक्रमण केलं, त्यावेळी ब्रिटिशांनी तटस्थ भूमिका घेतली. तटस्थ भूमिका घेतली म्हणजे ते हैदर अलीच्या मदतीला चुकूनही गेले नाही आणि त्यामुळं हैदर अलीचा काय झाला, थोडी त्याला हानी पोचली. मग काय झालं, कालांतराने हैदर अलीने काय केलं, जो मद्रासचा तह होता त्या तहाप्रमाणे हे ब्रिटिश लोक वागले नाही किंवा त्या तहाप्रमाणे हे माझ्या सोबत ज्यावेळी शत्रूनं माझ्यावरती आक्रमण केलं त्यावेळी ते माझ्या मदतीला आले नाही, याच कारणास्तव किंवा याच गोष्टीचा राग त्याच्या मनामध्ये होता आणि त्यानं काय केलं, ब्रिटिशांच्या विरोध काय केलं, युद्ध पुकारलं. आणि हे युद्ध जो म्हणजे अँग्लो म्हैसूरचे दुसरे युद्ध आपण म्हणतो. तर या युद्धामध्ये काय झालं, हे युद्ध होत असताना हैदर अलीच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे काय झालं, त्याचा मृत्यू झाला. काय झाला, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, हैदर अली याचं काय बघणार आहोत, कार्य. तर बघा, हैदर अलीचे समकालीन राजकीयांच्या बरोबर संबंध चांगले होते. आता समकालीन म्हणजे त्याच्या कालीन जे आजूबाजूचे राज्य होती त्या राज्यांच्या बरोबर त्याचं संबंध काय होतं, चांगलं होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काय व्हायचे, व्यवहार व्हायचे, काही गोष्टी व्हायच्या की ज्या राजाच्या प्रगतीसाठी किंवा जनतेच्या हितासाठी गरजेच्या होत्या. अशा गोष्टी त्याच्या समकालीन राज्याच्या बरोबर किंवा जे समकालीन संस्थान होते त्याच्या आजूबाजूला त्यांच्याबरोबर काय व्हायच्या, चालत असायचे, व्यवहार चालायचे, बाजार व्हायचा किंवा वस्तूंची देवाणघेवाण व्हायची, व्यापार व्हायचा. त्यानंतर बघा, कन्नड सहित काही भाषा त्याला अवगत होत्या. बघा, त्याला कन्नड तर यायचंच, त्याचबरोबर ज्या आणि कुठल्या भाषा असतील, उर्दू असेल, हिंदी असेल, अशा भाषावर त्याला काय होत्या, अवगत होत्या. म्हणजे त्या भाषेचं ज्ञान त्याच्याकडे होतं. बघा, त्याच दरम्यान त्याने काय केलं, म्हैसूर राज्याचा विस्तार केला. म्हणजे म्हैसूर राज्याची जी कक्षा होती, जी सीमा होत्या, त्या सीमा वाढवण्याचा प्रयत्न हैदर अलीने काय केला. त्यानंतर बघा, शूर आणि दक्ष राजकारणी राजा म्हणून तो इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. बघा, जो म्हैसूरचा इतिहास आहे त्या इतिहासामध्ये शूर, ॲक्च्युली तुम्ही आता आपण जी चर्चा केली हैदर अलीवरती, त्या चर्चेतून तुम्हाला निश्चितच जाणवलं असेल की बाबा हैदर अली जो आहे तो अतिशय शूर आणि पराक्रमी आणि दक्ष म्हणजे काय, जनतेची काळजी घेणारा, लोकांच्या किंवा जी जनता आहे त्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करणारा, त्यांना सुखी करण्यासाठी सदैव प्रयत्न करणारा असा राजा म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. बंगळुरू येथे काय केलं, हैदर अलीने लालबागेची सुरुवात केली. त्यानंतर बघा, टिपू सुलतान की ज्याला म्हैसूरच्या इतिहासामध्ये अतिशय आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्याचा कार्य सामान्य शक 1782 ते 1799 पर्यंत त्यानं काय केलं, सत्ता चालवली. बघा, जसं हैदर अली पराक्रमी होता, शूर होता, दक्ष होता, त्याच पद्धतीनं टिपू सुलतान देखील अतिशय दक्ष असा, अतिशय पराक्रमी, शूरवीर असा काय होता, राजा होता. तर अँग्लो म्हैसूरचं जे दुसरं युद्ध होतं ज्याच्याबद्दल आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली, त्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर काय केलं, या टिपू सुलताननं न डगमगता काय केलं, ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष चालू ठेवला. आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष चालू असताना त्या टिपू सुलतानच्या बाजूनं कोणीही त्याच्या मदतीला काय झालं, आलं नाही. त्याच्या कोणीही मदतीला नाही, तरी पण त्यानं काय केलं, युद्धामध्ये त्यानं सक्रियपणे सहभाग घेऊन आपल्या काय केलं, युद्ध हे सातत्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध चालूच ठेवलं. आणि बघा, शेवटी तो एकटा पडल्यानंतर त्याने काय केलं, मंगळूर येथे एक तह झाला म्हणजे करार झाला. आणि त्या करारामध्ये काय झालं की दोन्ही जे राज्य आहेत, म्हणजे दोन्ही जे पक्ष आहे, ज्या पक्षांनी जेवढे प्रदेश जिंकलेले आहेत ते प्रदेश एकमेकाला काय करणे, परत. आता तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही ऐकत हैदर अलीचा
मुलगा म्हणजे कोण? टिपू सुलतान. त्यानंतर बघा तिसरे म्हैसूरचे युद्ध हे 1790 ते 1792 या कालावधीमध्ये ब्रिटिश आणि टिपू सुलतान जो की हैदर अलीचा मुलगा आहे त्याच्यामध्ये काय झालं. तर हे तिसरं जे म्हैसूरचं युद्ध झालं, या युद्धामध्ये श्रीरंगपट्टण येथे शांती करार झाला. म्हणजे जे टिपू सुलतान आहे आणि ब्रिटिश आहे यांच्यामध्ये काय झालं? शांती करार झाला. आणि त्या करारानुसार काय झालं? म्हणजे का करार झाला? कारण ब्रिटिश हे काही प्रमाणात हे टिपूवरती काय होते, टिपूपेक्षा सरस ठरलेले. आणि त्या सरस ठरण्यामुळे काय केलं, टिपू सुलतानला बाबा आपण आता हे युद्ध जर कराराने संपवलं पाहिजे अशा हेतून त्यानं काय केलं, ब्रिटिशांच्या बरोबर श्रीरंगपट्टण येथे काय केला, शांती करार केला. आणि त्या करारानुसार काय झालं, निम्मे राज्य ब्रिटिशांना दिले. त्या कराराच्या मुख्य बाबी कोणत्या होत्या, तर निम्मे राज्य ब्रिटिशांना द्यायचे होते. आणि त्याप्रमाणे टिपू सुलतानं निम्मे राज्य म्हणजे त्याचं जेवढं राज्य होतं त्यातील एक 50% भाग ब्रिटिशांना काय केला, त्यानं देऊ केला. 330 रुपये नव्हे 330 लक्ष रुपये परिहार धन म्हणून ब्रिटिशांना काय झालं, टिपू सुलताननं दिलं. आणि त्याचबरोबर 2 मुलांना ओलीस ठेवले. ओलीस ठेवणे म्हणजे 2 मुलांना त्यांच्याकडे कैद म्हणजे कैदेत ठेवतं त्याला काय म्हणतात, ओलीस. तशा पद्धतीनं त्यानं काय केलं, आपल्या 2 मुलांना ब्रिटिशांच्याकडे ओलीस ठेवलं. आणि त्यानंतर बघा म्हैसूरचे चौथे युद्ध सामान्य शक 1799 मध्ये, तर तो संघर्ष झाला श्रीरंगपट्टणला, जी आपल्या टिपू सुलतानची राजधानी होती. त्या राजधानीला ब्रिटिशांनी काय केला, वेढा घातला. वेढा घातल्यानंतर आपलं टिपू सुलतान होता त्यानं वीरवृत्तीने, साहसाने, धाडसाने काय केला, ब्रिटिशांशी संघर्ष केला. आणि सामान्य शक 1799 मध्ये काय झालं, त्याचा या युद्धामध्ये मृत्यू झाला. काय झालं, शेवटचं जे चौथं युद्ध झालं म्हैसूरचं, त्या युद्धामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला. तर टिपू सुलतान हा म्हैसूरचा वाघ या नावाने इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आता तुम्ही तुमच्या TV स्क्रीनवरती पाहताय बघा, टिपू सुलतान काळातील म्हैसूर केळदी राज्य. ते खाली तुम्हाला आपलं जे कर्नाटक आहे त्या कर्नाटकामध्ये जो थोडासा भाग दिसतोय ना वेगळ्या रंगाचा, ते म्हणजे काय झालं, म्हैसूर किंगडम. त्या ठिकाणी टिपू सुलतानचं काय होतं, राज्य आपण पाहू शकतो. आता त्यानंतर आपण काय बघणार आहोत, टिपू सुलतानाची कार्य. जसं टिपू सुलतानचे वडील असतील किंवा कृष्णदेवराय वडेर असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या राज्यकारभारामध्ये वेगवेगळे प्रयोग करून जनतेचा किंवा आपल्या राज्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला, त्याच धर्तीवरती टिपू सुलतानाने काय केलं, कार्य केलं. तर ते टिपू सुलतानने आपल्या कार्यकाळामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये काय होतं, असं त्याने आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला. कारण विज्ञान क्षेत्राच्या कार्याची त्याला उत्तम जाण असल्यामुळे त्याने विज्ञान क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल केले. उत्तम ग्रंथालयाची त्याने निर्मिती केली होती. बघा, टिपू सुलताननं फक्त युद्धामध्येच आपला वेळ न घालवता ग्रंथालयाची देखील त्याने निर्मिती केली होती, जेणेकरून काय होईल, ग्रंथालय निर्माण झाल्यानंतर काय होतं, माणूसाला ज्ञान मिळतं आणि ज्ञानातून माणूस काय करतो, स्वतःची प्रगती करत असतो. म्हणजे इतका चांगला दृष्टिकोन हा टिपू सुलतानकडे त्या काळी होता. काय केलं मग, बेंगळुरू येथे राजवाड्याचे निर्माण केले. आता तुम्ही तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवरती पाहू शकता बघा, बेंगळूरचा राजवाडा. त्या राजवाड्याचं निर्माण हे कोण केलेलं आहे, टिपू सुलतानने केलेलं आहे. आता जरी तुम्ही म्हैसूरमध्ये केव्हा तरी गेला तर तुम्ही आवर्जून काय करायचं आहे, बेंगळूरचा राजवाडा पाहायचा आहे, ज्याची निर्मिती कोण केलेली आहे, टिपू सुलतानने. त्याचबरोबर बघा, दरिया दौलत म्हणजे उन्हाळी राजवाडा असं म्हणतो, त्या राजवाड्याची देखील निर्मिती काय केली त्यांनी, टिपू सुलतानने केलेली आहे.
ह्या जे दोन्ही वास्तू आहेत त्या वास्तूंच्या भिंतीवरती छतावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम पाहायला मिळतंय. त्यानंतर बघा त्याने उद्योग आणि व्यवसायामध्ये देखील अतिशय उत्तम असं कार्य केलेलं आहे. रेशीम व्यवसाय राज्यात व्यापक प्रमाणात लोकप्रिय केला. तुम्हाला माहीत आहे रेशीमचे कपडे आपण वापरतो, तर असा हा रेशीम व्यवसाय टिपू सुलतानच्या काळामध्ये देखील त्यानं काय केलं तर त्याची व्याप्ती, त्याची प्रसिद्धी, त्याची लोकप्रियता आपल्या राज्यामध्ये वाढवली, जेणेकरून लोक त्या व्यवसायाकडे वळतील आणि आपली आर्थिक प्रगती साधून घेतील आणि त्या आर्थिक प्रगतीतून देखील आपलं काय होईल, आपल्या राज्याच्या खजिन्यामध्ये काय होईल, संपत्ती आपण काय करू, जास्त संग्रहित करू, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. हरिहरमध्ये कागद कारखाना स्थापन केला. बघा हरिहर या ठिकाणी त्यानं कागद कारखाना स्थापन केला. मग तुम्हाला माहीत आहे कागदाचा उपयोग अगदी इतिहासापासून ते आत्तापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये किती आहे ते तुम्हाला काही जास्त सांगायला नको. आणि त्या काळी टिपू सुलतानला कागदाचं महत्त्व कळलं होतं आणि त्याच हेतूनं त्यानं हरिहरमध्ये काय केलं, कागद कारखाना स्थापन केला. बघा त्यानंतर बघा त्यानं अतिशय विशेष असं कार्य केलेलं आहे. ते कोणतं, फ्रेंच सहकार्याने आपले सैन्य अत्याधुनिक शस्त्राने सज्ज केलं. म्हणजे फ्रेंचांची जी तंत्रज्ञान होतं, जी टेक्नॉलॉजी होती, त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग त्या फ्रेंचांच्या मदतीनं काय केलं, त्यानं आपल्या सैन्यांच्या शस्त्रामध्ये ते तंत्रज्ञान वापरलं आणि त्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं त्याने आपलं जे सैन्य होतं ते अत्याधुनिक शस्त्राने त्यांनी काय केलं, सज्ज केलं. त्यानंतर बघा श्रीरंगपट्टण येथे मिश्र धातूचा बंदूक कारखाना चालू केला. आता मिश्र धातू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत, वेगवेगळ्या धातूंचा उपयोग करून त्या माध्यमातून काय केलं, बंदूकची निर्मिती करणे, बंदुकाचं उत्पादन करणं, असा हा कारखाना श्रीरंगपट्टण येथे त्यानं काय केला, चालू केला. त्यानंतर बघा टिपूने रॉकेट वापराचे तंत्रज्ञान विकसित केले होते, ही एक अतिशय. त्यानंतर बघा त्यांनी शृंगेरी मठालाच देणगी दिली. बघा म्हणजे त्याच्याकडं काय होतं, सर्व धर्म समभाव ही भावना त्याच्या मनामध्ये असल्यामुळं त्यानं काय केलं, शृंगेरी मठाला देखील देणगी दिली होती, जेणेकरून शृंगेरी मठाचा देखील उद्धार व्हावा, त्या मठाची देखील प्रगती व्हावी, त्या मठाचा देखील विकास व्हावा, हा उद्देश ठेवून त्यानं त्या मठाला देणगी दिली होती. त्यानंतर बघा शेतकऱ्यांसाठी अनुकूल कर आकारणी केली होती. आता बघा म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोन देखील टिपू सुलतान जवळ होता, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा सुलभ हप्त्याची कर्ज व्यवस्था उपलब्ध करून अनेक हितकारक सुविधा पुरवल्या. म्हणजे सुलभ हप्ता म्हणजे आता एखाद्या शेतकऱ्याला म्हणा किंवा सर्वसामान्य माणसाला एक काहीतरी एक आर्थिक अडचण आली असेल तर त्या ठिकाणी सरकारकडून त्याला कर्ज व्यवस्था पुरवली जायची आणि ती कर्ज व्यवस्था सुलभ हप्त्यामध्ये, सुलभ म्हणजे अतिशय सोप्या हप्त्यामध्ये, ज्याला जशा पद्धतीनं जमतंय, जसं त्याचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या विचार करून त्याच्यावरती ते काय केलं जायचं, हप्ता दिलं जायचं आणि त्या हप्त्याच्या माध्यमातून तो जे जनता आहे किंवा जो शेतकरी असेल तो शेतकरी सरकारचे कर्ज काय करायचं, परत करायचा. तर अशा पद्धतीनं जे टिपू सुलतानचा जो कार्य आहे, जे टिपू सुलतानं कार्य केलं ते खरोखर जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सोयीसाठी आणि जनतेचा विकास होण्यासाठी त्यानं काय केलं, हे असं जे प्रयोग आपल्या राज्यामध्ये केलेले आहेत आपण पाहू शकतो. बघा श्रीरंगपट्टण येथे हैदरची समाधी आणि जुम्मा मशिदीचे काय केलं, निर्माण झाले. किंवा हे टिपू सुलतानच्या काळामध्येच हैदर आले. हैदर म्हणजे कोण, त्यांचे वडिलांची समाधी आणि जुम्मा मशिदीची काय केलं, त्यानं निर्मिती केली. तर अशा पद्धतीनं त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू देखील काय केल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत. त्यानंतर बघा श्रीरंगपट्टण व बेंगलूर येथे टांगसाळ निर्माण केले. आता टांगसाळ हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल किंवा याच्यापूर्वी ऐकला असाल. टांगसाळ्याचा अर्थ काय की ज्या ठिकाणी नाणी पाडली जातात किंवा ज्या ठिकाणी नाण्याची निर्मिती केली जाते अशी जी ठिकाण असते त्याला काय म्हणायचं, टांगसाळ म्हणायचं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी तुम्ही टांगसाळ हा
शब्द तुमच्या कानावरती पडला असेल किंवा ही संकल्पना तुम्ही समजून घेतली असेल. जसं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये होण नावाची नाणी पाडली जायची, तसं टिपू सुलतानच्या काळामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीची नाणी पाडण्याचं कार्य केलं जायचं. आणि त्याच दृष्टीनं त्यानं श्रीरंगपट्टण व बेंगलुरू येतं काय केलेलं, टांगसाळची निर्मिती केली होती. टिपू सुलतानचा कार्यकाल, मग कालांतराने काय झालं, 1799 मध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाल्यानंतर जे म्हैसूरचं जे संस्थान होतं ते संस्थान आणि त्याचा कारभार कोणाकडे दिला, वडेरांच्याकडे दिला. आणि त्याने त्याच अनुषंगाने मुम्मडी कृष्णराज वडेयर करते काय केलं, अधिकार दिले. पण ब्रिटिशांनी काय केलं, म्हैसूर जे संस्थान होतं ते आपल्या आधिपत्याखाली आणलं, म्हणजे आपल्या सत्तेत आणलं. आणि त्या सत्तेत आणल्यानंतर त्याने काय केलं, त्या म्हैसूरच्या संस्थानाचे 4 भाग केले. आणि त्या 4 भागापैकी एका भागावर मराठे, दुसरे निजाम, तिसरा भाग स्वतःकडे आणि चौथा म्हैसूरच्या वडेरांकडे काय केला, सोपवला. मग मुम्मडी कृष्णदेव वडेयर याला गादीवरती बसवले. आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, तर पूर्ण याला दिवाण म्हणून काय केलं, नेमण्यात आलं. म्हणजे मुम्मडी कृष्णदेवरायाचा जो दिवाण होता तो दिवाणाची जबाबदारी पूर्णयाला काय केली, पूर्णयाकडे देण्यात आली. आणि त्यानंतर कालांतराने शिवमोगा जिल्ह्यातील नगर बिदनू प्रदेशातील त्या काळी 1831 मध्ये जो दंगा झाला, त्या दंगा थांबवण्यामध्ये किंवा ते दंगा नियंत्रण करण्यामध्ये हा मुम्मडी कृष्णदेवराय वडेयर काय झाला, अयशस्वी झाला, असफल झाला. आणि त्यामुळं ब्रिटिशांनी काय केलं, हे कारण पुढं करून त्याला गादीवरून खाली उतरवलं व त्या ठिकाणी कमिशनरचा कारभार चालू. तर आतापर्यंतची जी चर्चा झालेली आहे, या चर्चेवरती मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करायची आहेत, सांगायची आहेत. नवकोट नारायण ही पदवी कोणी धारण केली, नवकोट नारायण ही पदवी कोणी धारण केलेली, करेक्ट, कृष्णदेवराय वडेयर यांनी धारण केली. बेंगलुरूमध्ये लाल बागेची सुरुवात कोणी केली, करेक्ट, कोण केली, म्हैसूरचा वाघ असे कोणाला म्हणतात, म्हैसूरचा वाघ असे टिपू सुलतानला म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपण वडेयर म्हणजे वडेर घराण्यातील प्रमुख राजा, त्याचबरोबर हैदर अली, टिपू सुलतान, मुम्मडी कृष्णदेवराय वडेयर यांच्याविषयी या पाठामध्ये माहिती घेतलेली आहोत. धन्यवाद.